श्री स्वामी विश्वसंदेश एक सांस्कृतिक चळवळ. ह्या त्रैमासिकातील परमपूज्य श्री स्वामी स्वरूप सद्गुरू लाटकर काकांच्या अमृत दिव्यवाणीद्वारा प्रकट झालेले प्रबोधन सादर होत आहे. विषय परिपूर्ण आनंद प्राप्तीसाठी कर्म, ज्ञान, भक्ती साधना. पुष्प 7. सादर करता प्रवीण जोशी. परिपूर्ण आनंद प्राप्तीसाठी कर्म, ज्ञान, भक्ती साधना. भाग 7. ही भक्ती साधना कशी आहे याचा विचार आता करू. अन्नमय कोशाचा आपण प्रथम विचार करू. कर्मसाधना ही प्रामुख्याने अन्नमय कोशाच्या म्हणजेच शरीराच्या शुद्धीसाठी असते. मनुष्याचा स्थूल देह अर्थात शरीर हे अन्नमय कोशाने बनलेले असते. याला शुद्ध करण्यासाठी कर्मसाधना कशी करावी याचे ज्ञान आता घेऊ. यासोबतच ज्ञानसाधनेची काय आवश्यकता आहे व ती कशी करावी हे सुद्धा पाहू. ज्ञानसाधनेची आवश्यकता. पंचप्राण व पंचकर्मेंद्रिये या 10 तत्वांनी बनलेला प्राणमय कोश, तसेच पंचज्ञानेंद्रिये, मन व बुद्धी या 7 तत्वांनी बनलेला मनोमय कोश हे जीवाला कल्पनेच्या विश्वात घेऊन जातात. त्यानंतर बुडबुड्याच्या स्वरूपात असलेले, कल्पनेच्याही पलीकडे असलेले हे 14 भुवनांचे ब्रह्मांड भेदून जाणारे जे बुद्धितत्व आहे त्याला भेदून प्रथम विज्ञानमय व नंतर ज्ञानमय हे 2 कोश जीवाला स्वप्नावस्थेत घेऊन जातात. त्या स्वप्नावस्थेत असणारी कल्पनाशक्ती त्याच्याहून तरल असलेल्या विज्ञानमय व ज्ञानमय कोशास शुद्ध करण्यासाठी जीवाला ज्ञानसाधना करावी लागते. पंचप्राण, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये, मन व बुद्धी ही 17 तत्वे व या तत्वांनी बनलेला सूक्ष्मदेह व त्यात निर्माण झालेली स्वप्न अवस्था व त्याला धरून असणारे प्राणमय, मनोमय व विज्ञानमय कोश या सर्वांना सिद्ध करण्यासाठी ज्ञानसाधना करणे आवश्यक आहे. अशी ज्ञानसाधना सिद्ध करण्यासाठी प्रथम कर्मसाधना सिद्ध होणे अनिवार्य आहे. या जगताबद्दलची आसक्ती संपूर्ण नष्ट झाली म्हणजे कर्मसाधना सिद्ध झाली असे समजावे. जगताच्या सर्व वस्तुमात्र तसेच व्यक्तिमात्राच्या संदर्भात जेव्हा अनासक्ती निर्माण होते तेव्हा विवेक व वैराग्य यांचा उद्भव होतो. विवेक वैराग्याची प्रस्थापना झाल्याने आत्मज्ञानाचा उद्भव होतो. आत्मज्ञान म्हणजे जीवरूपी आत्म्याचे ज्ञान होय. असे आत्म्याचे ज्ञान व त्याचा जीवरूपी जगताशी असणारा संबंध तसेच त्याच्या संपर्कात असलेले जगत याचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होणे हे ज्ञानसाधना सिद्ध होण्याचे लक्षण आहे. अशा प्रकारे कर्मसाधना व ज्ञानसाधना सिद्ध झाल्यावर स्थूल देह व सूक्ष्मदेह शुद्ध होतात. जाणीव अवस्था व स्वप्न अवस्था दोन्हींची शुद्धी होते. मनाची अवस्था अत्यंत तरल अवस्थेत सिद्ध होते. बुद्धी अतिशय तीक्ष्ण होऊन सन्मार्गाला लागलेली असते व विवेकाने परिपूर्ण झाल्याने सार असाराचे तारतम्य प्राप्त होते. अशा या विवेकपूर्ण बुद्धीनेच निषिद्ध कर्माचा पूर्ण त्याग झालेला असतो. काम्यकर्मातील काम्यवासना संपुष्टात आलेली असते व क्रिया उत्तम, निष्काम, विशुद्ध अशा स्वरूपात होत असते. आपल्या इंद्रियांना संपूर्णपणे जोडून दिलेले असते. त्यावेळी मन व बुद्धी हे इंद्रियापासून अलिप्त होऊन स्वतंत्रपणे आपले कार्य करण्यास सिद्ध झालेले असते. त्यामुळे मन ईश्वराचे नामरूप समजून घेण्यास सक्षम होते, उत्सुक होते, तरल होते. अशा मनामध्ये ईश्वर स्वरूप
सद्गुरूंचे नामस्मरण करावे, चरणसेवा करावी अशी आत्यंतिक तळमळ निर्माण होते. बुद्धितत्व या स्वरूपलक्षणाकडे एकाग्र होऊन विवेकपूर्णतेने भगवंताच्या स्वरूपलक्षणाशी तादात्म्य पावते. त्यामुळे साम्यस्पंदनामध्ये एकरूप होते. बुद्धितत्वाचा अहंकाराशी असणाऱ्या संबंधांचा विच्छेद होऊ लागतो व बुद्धी विवेक वैराग्याने भरलेली असल्याने भगवत तत्वाशी एकरूप होण्यास सक्षम बनते. या स्थितीत मन व बुद्धीला पंचप्राणांचे, दशेंद्रियांचे, स्थूल देहाचे बंधन राहू शकत नाही. मन जीवात्म्यापासून अलिप्त होऊन चिदाकाशात सर्वत्र पसरते. साम्य अवस्थेतील स्पंदनाची प्रतीती मनास येण्यास सुरुवात होते. बुद्धितत्व हे सबंध ब्रह्मांडाला भेदून दशांगुले असलेल्या विराट पुरुषाच्या बुद्धितत्वाशी एकरूप होऊन सूक्ष्मात अतिसूक्ष्म असणारा तो समष्टीतील हिरण्यगर्भात एकरूप होऊन त्याच्याशी बुद्धितत्वाचे अनुसंधान झाल्यामुळे अत्युच्च अशा पातळीवर मन प्रसरण पावते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.